नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील ज्ञानेश्वरांची कविता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. अमृत फळांनी लगडलेली झाडेच झाडे, नितुळ कंद निर्मळ पाण्याचे वाहणारे झरे, शांत मंद झुळका देणारे वारे, पिवळे तांबूस ऊन कोवळे, अवतीभवती 4-2 चक्रवाक, शुभ्र शुभ्र हंस, पंचमकंठी कोकिळा आणि रंगीत पिसारा फुलवीत येणारे मोर, हे सारे रसिकांच्या आस्वादक मनात उभे राहणारे वर्णन म्हणजे एखादा जीवनासक्त सौंदर्य वृत्तीचा रोमॅन्टिक निसर्गकवीच गातो आहे असे वाटावे इतके निर्भर कल्पना सुंदर आहे. ते ज्ञानेश्वरातील कवीने केले आहे. ही पहिली ज्ञानेश्वरीतील या तत्त्वज्ञ कवीची झलक. त्याचे भावरंगातील अभंग पाहिले तर तत्त्वज्ञ आणि कवी यांचा संगम आणखीनच पाहण्यासारखा असतो. पहिलं तो कर्कश आवाजात कोकणारा काऊ, लताबाईंनी सुरेल आवाजात अगदी आपल्या अंगणात ऐल आणून ठेवलेला. लताबाईंनी तो सुरेखच गायलाय, पण ज्ञानेश्वरांनी त्याला अगोदरच केवढे सुरेख रूप देऊन ठेवले. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकू नगे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढविन पाऊ, पाहुणे पंढरी घरा कै येती, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पढिये त्यांची गोडी सांग वेगी, दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी मिठो येईल काई, आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, अजीची रे काळी शकून सांगे, ज्ञानदेव म्हणे जाणीजे ये खुणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे. पंढरीच्या विठ्ठल भेटीसाठी उत्कंठित झालेली ही एक विरहिणी. पंढरी रावो घरा कै येती अशा असोशीने त्याची वाट पाहत बसलेली. एवढ्यात तो शुभ शकून सांगणारा काऊ पैल कुठेतरी काव काव करीत आहे. ती त्याला उड उड रे काऊ म्हणत ऐल यायला सांगते आहे. पंढरीनाथ येणारच असा शुभ शकून तो सांगणारच या विश्वासाने त्या काळ्या काळ्या पायांच्या काऊला सोन्याच्याच पावलांचे प्रलोभन दाखवित आहे. तुझे पाय मी सोन्याचे मढवीन असे ते प्रलोभन आहे. आता सोन्याचे पाय हे राजहंसाचे भाग्य, पण हे भाग्य ही विरहिणी ती या काऊला देणार आहे. त्याने एवढेच सांगावे की ते पंढरीचे पाहुणे घरा कै येती. तो शुभ शकून सांगताच त्याला त्याची आवडती दहीभाताची उंडी ती देणारच आहे, पण त्याचबरोबर त्याला दुधाची वाटीही देणार आहे. दूध हेही हंसाचे पेय, हे त्या हंसाचे भाग्य, पण ते भाग्य ही विरहिणी या काऊला देणार आहे. त्याने जीवाला अत्यंतिक गोड वाटणारे एवढेच सांगावे की ते पंढरीचे पाहुणे घरा कै येती. तो विठू येईल ना हे त्या काऊने खरे खरे सांगावे अशी त्या काऊला हिची आळवणी आहे. आजच्या आज त्याने तो शुभ शकून सांगावा अशी तिची काकुळती आहे. आता ती त्या काऊला आम्रमंजिरी आणि रसाळ आम्रफळे देणार आहे. हे तर आंब्या डहाळीवरील कोकिळेचे भाग्य, पण ते भाग्यही ही विरहिणी त्या काऊला द्यायला तयार झाली आहे. त्याने एवढेच ते शुभ शकून सांगावे की ते पंढरीचे पाहुणे घरा कै येती. दिसायला काळा काळा ओंगळ, आवाजाला क्लेशकारक कर्कश अशा कावळ्याला सुवर्ण हंसाचे सोनेरी पाय, आम्रफलासहितचे कोकिळेचे स्वरमाधुर्य ही एकाच वेळी लाभणार आहे. कारण एकच, कावळ्याच्या अंगी एक मोठा गुण लोकसंकेताने देऊन ठेवलेला आहे आणि मिलनोत्सुक विरहिणी केवळ त्या शुभशकुना खातर राजी खुशीने एका कुरूप कर्कश कावळ्याला
राजहंस आणि गानकोकिळा यांचे गुणलावण्य एकदमच द्यायला तयार झाली आहे. त्या कावळ्याने नाही नाही त्या काऊने पैल कडून ऐल येऊन ते जीवाची कासावीशी नाहीशी करणारे शुभशकून एवढेच सांगावे, ते पंढरीचे पाहुणे घरा काही येते. ज्ञानदेवांच्या या अतीव कोवळ्या संवेदनशील भावोत्कट नाट्यात्मक कल्पनासुंदर लयदार नादमधुर विरहिणीचा अनुभव घेताना आपल्यालाही तो ऐल पैलचा काऊ होऊन जावं असं वाटायला लागतं. ज्ञानेश्वरांच्या मनातील ती जी कोणी मधुरा भक्तिभाविनी उत्कंठिता आहे, तिला ते पंढरीच्या मानव रूपमूर्तीत साकार झालेले परतत्व भेटायला येणारच, पंढरीचे पाहुणे भेटायला आता येणारच असा शुभशकून सांगण्याचे भाग्य कुणाला नको आहे. विराणेतील कृष्ण भेटीची उत्कंठा, त्याच्या विरहाने होणारी कासाविशी आणखी खोल आणि 3 रूपात व्यक्त झालेली पाहावायची असेल तर ती घनु वाजे घुणघुणा या विराणीमध्ये. एका विरहिणीचे एका आनंद भावनीमध्ये झालेले नाट्यात्म रूपांतर अगदी सहज सुंदर प्रतिमांचे रूप घेऊन येत असलेले तेही येथे पाहण्यासारखे. घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे ऋणझुणा, भाव तारको हा कान्हा, वेगी भेट वागा, चांदवो चांदणे, चापेवो चंदन, देवकी नंदने विण नावडेवो, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा गा, सुमनाची शेज शीतळ ओनिकी, बोले आगी सारखी वेगी वीज वागा, तुम्ही गातसे सुस्वरे ऐको नेदावी उत्तरे, कोकिळेवर जावे तुम्ही बायांनो, दर्पणी पाहता रूप न दिसो मो आपुले, बाप रखुमा देवीवरी विठ्ठले मज ऐसे केले. भेटीसाठी जीवा झालेली कासाविशी अशा विरहिणीचे हे बेचैन अस्वस्थ मानस. भाव तारको तो कान्हा, वेगी भेट वागा यासाठीची ही तिची कासाविशी. एका कोमल आर्त नादलयीत पकडलेली ही विरह वेदना, सहजपणे येणाऱ्या अनुवाद प्रासांनी चढत आंदोलन कविताभर रुंझणत राहणारी ही जीवघेणी वेदना, कान्होवन माळीसाठी कडव्या कडव्यातून उत्कट होत जाणारी ही उत्कंठिता वेदना. या विरहिणीवर केले जाणारे शीतलोपचार काही नवे नसणारे, ते सांकेतिकच असणारे, पण आशयघन काव्यात्म प्रतिमांतून येणारे रूप, नाद, गंध, स्पर्श आदी संवेदना रुणझुणत ठेवणारे. या विरहिणीच्या सर्वांगाला पोळणाऱ्या विरहावस्थेते बाबत घुणघुणणारा घनु आणि रुणझुणणारा वारा व्यर्थ ठरत आहे. चाफा, चंदन, चांदणे निरुपयोगी ठरत आहे. चंदनाच्या चोळीने आग विझतच नाही. शीतल सुमन शेजेने अंगाची काहिली थांबत नाही. कोकिळेच्या मधुर स्वरांच्या सांत्वनाचा काहीच उपयोग होत नाही. कशा कशानेही तिची विरहार्थ आग शमत नाही. अशा शेवटी येणारी ती विस्मित नाट्यात्मक कलाटी. आपली काय कशी विरहार्थ दुर्दशा झाली आहे ते पाहण्यासाठी ती आरशात पाहायला जाते, तर तिला तिथे काय दिसते? ती नीट काही सांगत नाही. ती एवढंच उद्गारते, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले, मज ऐसे केले. या तिच्या उद्गारातून तृप्त आश्चर्य, विस्मित आनंद, सहज अनुराग, प्रीती साफल्य अशा भावमधुर संमिश्रणातील तिचे मानसरूप प्रकट होते. दर्पणामध्ये तिला स्वतःचेच रूप दिसतच नाही. दर्पणात स्वतःच्या जागी तिला कृष्णरूप दिसते. ती कृष्णरूप झालेली असते आणि म्हणून ती आता विरहिणी राहिलेली नसते. ती आता आनंद भाविनी झालेली असते. किती सहज सुंदरतेने येथे ते निराकार परतत्व आणि हे आकारित विश्व यांच्या चित ऐक्याचे सूत्र गुंफून टाकले आहे.
हे तत्वज्ञानात्मक सूत्र हा ज्ञानेश्वर केवढ्या कल्पना सुंदर बंधातून व्यक्त करीत आहे. तो तत्वज्ञ आहे आणि तो कवी आहे हे सिद्ध व्हायला या छोट्या लेखातून दिली एवढी साक्ष पुरेशी आहे. इकडे हा लेख संपतो. या लेखासाठी संदर्भ वापरलेले आहेत. एक, ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाभ्यासाचे दिग्दर्शन श्री ज्ञानेश्वर वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास पंडित बाळाचार्य माधवाचार्य कुपेरकर. 2, ज्ञानेश्वर काव्य आणि काव्यविचार डॉक्टर व दी कुलकर्णी. इथे हा भाग संपतो. धन्यवाद.